जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने जत नगरपालिका आणि आटपाडी नगरपंचायतीवर तर शिवसेनेने विटा नगरपालिका आणि शिराळा नगरपंचायतीवर झेंडा फडकवत महायुतीने बाजी मारली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उरण ईश्वरपूर नगरपालिकेची सत्ता काबीज केली. काँग्रेसने पलूस तर शहर विकास आघाडीने आष्टा नगरपालिकेचा गड कायम राखलाय. तासगावमध्ये देखील संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास महाआघाडीने विजय मिळवला. जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला 2, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 1, काँग्रेसला 1 तर 2 ठिकाणी आघाड्यांना यश मिळाले. जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष लागलेल्या उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये लढत झाली. या निवडणुकीत जयंत पाटील यांनी कमबॅक केले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आनंदराव मलगुंडे विजयी झाले. याबरोबरच 22 जागांवर पक्षाने विजय मिळवला. विरोधी असलेला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत मोठा फटका बसलाय. त्यांचे केवळ 8च नगरसेवक विजयी झाले. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना आमनेसामने होते. भाजपचे सदाशिव पाटील तर वैभव पाटील यांना शिवसेनेचे सुहास बाबर यांनी जोरदार धक्का देत 50 वर्षांनंतर सत्तांतर घडवलं. या ठिकाणी शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काजल म्हेत्रे विजयी झाल्या. एकूण 26 जागांपैकी 22 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेत, तर भाजपला केवळ 4च जागांवर विजय मिळवता आलाय. जत नगरपालिकेची निवडणूक चांगलीच गाजली होती. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने तिरंगी लढत झाली. मात्र यावेळी पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपचा झेंडा फडकला. नगराध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र आरळी विजयी झाले, तर भाजपला 11, काँग्रेसला 8, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3 तर एका जागेवर अपक्ष निवडून आलेत. पलूस नगरपालिका निवडणुकीत विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखली. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लढत झाली. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले विजयी झाल्या, तर निवडणुकीत काँग्रेसने 15 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि भाजपला एका ठिकाणी विजय मिळवता आलाय. तासगाव नगरपालिकेची निवडणूक मात्र तटीतटीची झाली आहे. संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांनी जोरदार ताकद लावली होती, मात्र ऐनवेळी पक्षातील नाराजी उफाळून आल्याने त्यांना फटका बसला. संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या, तर स्वाभिमानीला 13 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 11 जागांवर यश मिळालं आहे.